संघटना, तुमची संघटना कशी पाहते याकडे? नाही हे कोणी एकत्र आले तर जनतेचं काय भलं होणार आहे, ते त्यांचं भलं होणार आहे. आणि राष्ट्रवादी कधी अलग होती? मला एक सांगा, पवार साहेब आणि अजितदादा अलग होते आज शक्य आहे का? ते एकत्रच होते, ते एकत्रच होते. आता फक्त ते मीडियावर नव्हते किंवा लोकांसमोर नव्हते, तसे ते एकत्रच होते. आणि यांना एकत्र झालं काय आणि हे समोर आले का, सामान्य माणसावर काय फरक पडणार आहे? भाऊ, तुमच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यावरती मस्जिदीची जमीन लाटल्याचा जो आरोप आहे स्थानिक नागरिकांनी केलेला आहे काळ्या मस्जिदी. मला आता ते काळ्या मशिदीचे जुने लोक आम्हाला भेटले, त्यांनी पण कागदपत्र दाखवले. काही ठिकाणी त्यांनी बेपत्ता लिहिलेला आहे, ते लोक जिवंत आहे पण त्याच्या रेकॉर्डवर बेपत्ता दाखवले. जे लोक भेटले ते काही चुकीचं सांगत आहे एकंदरीत प्रथम दर्शनी असं दिसतंय. आणि कोर्टात केस चालू आहे, तिथं त्यांनी लढावं. कार्यकर्त्यांचा सन्मान करताय, मात्र सोलापुरात तुम्ही मंचावरून देखील बोलला 2 गट पडल्याचं उघड दिसत आहे. हे सोलापूरकर कुणीही सांगू शकतात, मात्र पदाधिकाऱ्यांमध्ये जे 2 उघड पडलेले आहेत त्याला गट पडणं हे चांगली गोष्ट आहे, पण ते निवारणं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. गट पडत नाही असं नाही आहे, तुमच्यातही गट आहे, गट नाही आहे असं नाही आहे, पण ते गट निवारले गेले पाहिजे. सामान्य माणसासाठी गट सोडून तो उभा राहिला पाहिजे आणि ती क्षमता आमच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. पण गट पडल्याची चिंता नाही, त्यांनी सामान्य माणसाने दूर करू नये एवढीच चिंता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक गट म्हणून लढताना दिसतील आपल्याला. बिलकुल एकत्र होऊन सगळे लढेल, ताकदीनं लढेल. आणि निवडणूक लढणं हा आमचा प्राथमिक स्वभाव नाहीच आहे. आम्हाला सामान्य माणसासाठी लढणं हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण महायुतीसोबत जाणार का महाविकासाकडे? नाही, ते अजून काही निश्चित नाही आहे. जिथं आमचे कार्यकर्ते निवडून येईल त्या ठिकाणावरून आपण तशा पद्धतीनं जाऊ. आपली कार्यकर्त्याच्या हातात पद लागलं पाहिजे, त्याला काही काम करता आलं पाहिजे. आणि संघटना मजबूत झाली तर लोकांचा आवाज मजबूत होईल, मोठा होईल. भाऊ, तुम्ही स्वतःला दाढीवाला म्हणलं आणि त्या 2 बिगर दाढीवर भारी पडणार आहे, त्याचं थोडंसं विश्लेषण करा की कसं, म्हणजे एक दाढीवाला 2 बिगर दाढीवाला आणि एक दाढीवाला. आता मला वाटतं याचं विश्लेषणामध्येच माझ्या सांगण्यातच भरपूर गोष्ट येऊन गेलेल्या आहे. त्याचं वेगळं विश्लेषण करायची गरज नाही. आणि दाढीवाला भारी पडलाच होता, आता हा दाढीवाला भारी पडेल.